ठाण्यातील वाघबीळ गावात आपण आहोत आणि याच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पाहायला गेलं तर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि याच रस्त्याच्या बाजूला देखील नाल्याचं काम चालू आहे आणि अर्धवट असलेल्या नाल्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी जे सांडपाणी जे ते वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकीकडे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाहिलं तर काँक्रिटीकरण चालू आहे तर दुसरीकडे मात्र अनेक वर्ष या गावामध्ये पाहिलं तर रस्ता झाल्याचं नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरीकडे सांडपाणी नाल्याचं गटाराचं पाण्यातनं मुलं शाळकरी मुलं आपली वाट करून जात आहेत। पाहिलं तर ही लहान लहान बच्चे कंपनी आहेत, ही शाळकरी मुलं आहेत आणि याच ठिकाणाहून वाट करताना आपल्याला पाहायला मिळतं। अनेक गाड्या दुचाकी असेल ते देखील याच ठिकाणाहून धावताना आपल्याला मिळतं। तर या ठिकाणी एक रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे तर फायर फायटरच्या नुसार या ठिकाणी पाणी काढण्याचं देखील काम सुरू आहे। मात्र पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून हे पाणी निचरा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। एक रस्ता पूर्णतः हा बंद झालेला आहे आणि शाळकरी मुलं आहेत गेल्या काही दिवसापासून अशाच या पाण्यातनं सांडपाण्यातनं वाट करताना कुठे राहिला आहे आणि किती दिवसापासून हे पाणी सांडपाणी आहे। नक्कीच ही शाळकरी मुलं जी आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही शाळकरी मुलं जे ते शाळेत जाताना या ठिकाणी रस्त्यातनं वाट करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच याचा फटका जो येतो या ठिकाणी असणाऱ्या पालकांना देखील बसत आहे, वाहनधारकांना देखील बसत आहे। त्यामुळे अनेक गाड्या ज्या या ठिकाणी जाताना चिखलाचा सामना करावा लागतोय। पाहिलं तर या ठिकाणी ज्याप्रमाणे सांडपाणी साचलेलं आहे आणि पूर्ण नाल्याचं पाणी आहे आणि दुतर्फा पाणी साचल्यामुळे वाट काढणं हे अवघड झालेलं आहे। बाजूला पाहिलं तर नाल्याचं देखील काम सुरू आहे आणि या ठिकाणी चिखल देखील झालेलं आहे। त्यामुळे अर्धवट कामं सोडलेली असताना या ठिकाणी पाहायला चित्र मिळत आहे। त्यामुळे नक्कीच याचा फटका जो आहे तो या ठिकाणच्या स्थानिकांना देखील बसत आहे। त्यामुळे नक्कीच महानगरपालिकेकडनं अनेक कोट्यवधीची कामं या रस्त्याची कामं अनेक ठिकाणी केलेले पाहायला मिळतात। मात्र पावसाळ्याच्या अगोदर ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की ठाण्यातील वाघबीळ ह्या गावामध्ये या ठिकाणी जो रस्ता आहे या रस्त्यावरती भर दिवसात पाणी साचलेलं आहे आणि रात्री देखील प्रवास करताना या ठिकाणी अवघड होताना आपल्याला पाहायला मिळते। सकाळी देखील शाळकरी मुलं या ठिकाणी जाताना दिसत आहेत। अनेक वेळा या ठिकाणी स्थानिकांना आपल्याला वाट काढावी लागते। काँक्रिटीकरण असेल या डांबरीकरण असेल या पद्धतीने पाहिजे तसं झालेलं नाही आहे। त्यामुळे सांडपाण्याचा फटका जो आहे तो नाल्याचा पाण्याचा निचरा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे नक्कीच महानगरपालिका या ठिकाणी कशाप्रकारे लक्ष देतील। गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय राजवट होती आणि आता कुठेतरी महानगरपालिकामध्ये अनेक नगरसेवक निवडून आलेले आहेत। मात्र या ठिकाणी आता स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं कशा प्रकारे या ठिकाणी कामकाज केलं जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी अनेक समस्यांचा पाडा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे येणाऱ्या काळात आता भाऊ हां हे रिक्षावाले आहेत त्यांना आपण विचारणार आहोत गेल्या किती दिवसापासून हा रस्ता बंद आहे, पाण्यामुळे इथं जाता येत नाही। हा वर्षानुवर्ष झालं बंद आहे। आज एक दिवसाची गोष्ट नाही, खूप वर्षापासून आहे। हे खाडीचं पाणी येत असेल कदाचित त्याच्यामुळे, पण महानगरपालिकेने इकडे लक्ष दिलं पाहिजे। तिकडे छोटे मुलं असतात त्यांच्या आरोग्यांना बघितलं पाहिजे। आणि स्मार्ट सिटी बोलतात, स्मार्ट सिटी तर वाटत नाही आपल्याला। बाजूला हिरानंदाने स्टँडर्ड रस्ते आहेत आणि गाववाल्यांसाठी बघा कसे रस्ते ठेवलेत। हे महानगरपालिकेने बघितलं पाहिजे आणि मीडियाने पण हे हायलाइट रेग्युलर केलं पाहिजे इकडे। नक्कीच माध्यमांनी लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी सांडपाणीचा निचरा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र अनेक लोक जे ते दुचाकीवरून या ठिकाणी प्रवास करत असतात आणि अनेक गावकरी या ठिकाणी राहतात। त्यामुळे नक्कीच त्याचा फटका जो आहे तो शाळकरी मुलं स्थानिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे अनेक दुचाकी या ठिकाणी वाट काढताना पाहायला मिळते। त्यामुळे रिक्षावाले देखील या ठिकाणी जात असतात। काही रिक्षावाल्यांना देखील आपण विचारणार आहे किती दिवसापासून ही समस्या भेडसावत आहे, सांडपाणी रस्त्यावरती आलेलं आहे त्यामुळे त्रास होतो सकाळ संध्याकाळ रात्री पण। इसका प्रॉब्लम दादा गांव वाले ही बता सकते हैं। आप कितने देर से यहाँ पे आ रहे हैं? हम तो काफी साल से आते जाते रहते सर। तकलीफ हो रही है? हाँ तकलीफ होता ही ना सर, देखो गटर का पानी कैसे आता जाता है। नक्कीच या ठिकाणी त्रास जाणवतो असं देखील म्हणणं आहे। दुचाकीवाले आहेत भाऊ कुठं राहिला तुम्ही? पातलीवाडा ना। यांच्याशी बोलणार आहोत आपण। तुम्ही स्थानिक आहात, गेल्या किती दिवसापासून हा त्रास इथे? हे 5-6 वर्षापासून त्रास आहे। याच्या अगोदर भरपूर मीडिया आले होते, भरपूर आंदोलन झालं, पण याच्यावरती सोर्स उपाय काही निघत नाही आहे। तरी पण तातडीने सर्व नगरसेवकांनी व इतर महापौर स्वतः येऊन इथं बघितलं पाहिजे या वाघबीळ गावाची काय परिस्थिती आहे। हा पावसाला नाही आहे, हा पावसाला दिसतो का समोर तुम्हाला?
मला एवढंच बोलायचं आहे की याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा. का वाटतं अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीच्या नावाने रस्ते झालेत, काँक्रिटीकरण झालं, का वाटतं इकडचाच विकास का होत नाही? मला वाटतं याच्यात पण काही भ्रष्टाचार असावा. त्या नाल्याचं काम कधीपासून अर्धवट आहे? वर्षे झाला आमचा ग्रामस्थ मंडळ पूर्ण पाठपुरावा करतो, पण ते आमच्या ग्रामस्थ मंडळाला याच्यावरती काय उपाय म्हणजे उत्तरच काय द्यायला बघत नाही. नक्कीच या ठिकाणी जे ते गावकऱ्यांनी देखील उपाययोजना करावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मात्र या ठिकाणी आता प्रशासन बसलेलं आहे. भाऊ, राहिला कुठे तुम्ही? गेल्या अनेक दिवसापासून याचा रस्त्याचा त्रास जाणवतो. वाघबिल गावात हा रस्त्याचा कधीपासून त्रास? हे जवळ 10 वर्ष व्हायला आले. पाणी कधीपासून आहे का नाले? 6 वर्ष 6 वर्ष. उपाययोजना काहीच नाही का? लहान शाळकरी मुलं जातात. उपाययोजना नगरपालिका सध्या आमच्या गाववाल्यांच्या स्थानिकांच्या जागा लाटायच्या मागे आहे. त्यांना हा प्रॉब्लेम दिसत नाही. जे कारशेड टाकणार तिथं पोलीस आणून सर्वे करायचा आहे, त्यांना कोस्टल रोडच्या जागा लाटायच्या आहेत. हा प्रॉब्लेम नाही का दिसत त्यांना? शहरात स्मार्ट सिटीच्या नावाने अनेक रस्ते चालू आहे, काँक्रिटीकरण चालू आहे, मात्र इथेच का विकास आला? इथं आता लोकप्रतिनिधी आणले झाले असतील. आमचे 8 नगरसेवक आहेत आमच्या वाघबिल गावाला. एक आमदार आहेत, सगळ्या पक्षांचे आहेत, बीजेपीचे आहेत, शिवसेनेचे आहेत, परत आमदार आहेत, खासदार आहेत. त्यांना दिसत नाही की एवढी वर्ष येतात ना गावात ते. महासभेमध्ये अनेक लक्षवेधी मांडायचे असते, का वाटतं ह्या लक्षवेधी मांडले जातील का? ही लक्षवेधी आधी बांधायला पाहिजे. आता ह्या घरांना पावसाळ्यात ह्या घरांना किती त्रास होतो, अख्ख्या घरात पाणी जाते त्यांच्या. आता हा बघा, गरज द्यावं लागतं. निवडून देतो आपण, पण ते करायला पाहिजे त्यांनी ना, महासभेत बोलायला पाहिजे. इव्हन आमदार 1000 वेळा गावात येत असतात, त्यांना दिसत नाही का? आणि आमच्या जागा लाटायला त्याबरोबर तुम्ही पोलीस प्रोटेक्शन लावून सर्वे करणार, हे करणार, गाववाल्यांची संमती घेणार नाही. हा प्रॉब्लेम महानगरपालिकेला दिसत नाही का? का वाटतं अशी काय असेल तुमची मागणी? महापालिका प्रशासन असतील, अधिकारी असतील, या स्थानिक लोक? काय आता छोटासा प्रॉब्लेम आहे, एवढं पाणी तुम्ही काढू शकत नाही तर काय करणार? तुम्हाला अजिबात सोल्युशन भेटत नाही का कशाचा? दुसरे तुम्ही रस्ते बांधता 40-40 मीटरचे, त्यांना तुम्ही जर सगळे सोल्युशन काढता, हा छोटा सोल्युशन तुमच्याशी निघत नाही का? काय सल्ला असेल त्यांना? सल्ला काय, कोणाची तरी जागा घ्या विकत आणि पाडा नाला, पाणी जायला वाट नाही, आउटपुट नाही ना इथे कुठेही. कोणाची तरी जागा विकत घ्या प्रशासनाने. महापालिकेवाले आले का या ठिकाणी? फेरी मारली? फेरी मारतात, जातात, आश्वासनं नाव फेरी मारली का? मारतात, आश्वासनं देऊन जातात सगळे, कोण काय करत नाही. आणि आपण बोलायला गेलं सामान्य नागरिक ना का डाव ठेवतात त्याच्यावर, एखाद्यावर कोण बोलला का, मग त्याला आता आम्ही इथलेच आहोत, आम्ही कुठे पळूनही जाऊ शकतो. चूक आहे म्हणजे. हा, बोलणं पण चुकीचं आहे. नक्कीच हे सामान्य नागरिक आहे. नगरसेवक आहेत गावाला 8 नगरसेवक. या ठिकाणी ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर वाघबीळचा हा रस्ता आहे. अनेक लोक या ठिकाणी वाहनधारक जात येत असतात, मात्र या ठिकाणी समस्यांचा पाढा अजून संपला नाही. का वाटतं? प्रशासन राजवट संपलेली आहे आणि आता कुठेतरी लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, नगरसेवक. का वाटतं येणाऱ्या काळात हा रस्ता पूर्णतः बनेल का? रस्त्यावरती पाणी किती दिवसापासून साचलेलं आहे? हे मागच्या काही वर्षापासून असं वाटतंय का भारत काश्मीरपेक्षा जटिल प्रश्न होत चाललेला आहे. आज ठाणे महानगरपालिकेमध्ये एवढं वर्ष टॅक्स देऊनही अजूनपर्यंत या नाल्याची विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. यामध्ये ठाणे महानगरपालिकेचं अक्षरशः अपयश आहे. ठाणे महानगरपालिका विविध प्रकल्प राबवत आहे, पण हे जे मूलभूत प्रश्न आहेत याच्यामध्ये अक्षरशः दुर्लक्ष होत आहे. या तक्रारी संदर्भात पाढा तुम्ही महापालिका असेल, स्थानिक लोकप्रतिनिधींना पाठवलेलं आले का? तक्रारी दिल्या का? सगळ्यांना तक्रारी आहेत. सगळे नगरसेवक याच पाण्यातून जातात. ही मोठी दुरावस्था आहे. नगरसेवक बोला, आमदार बोला किंवा लोकप्रतिनिधी बोला, याच पाण्यामधून जातात. त्यांना हे कळत नाही का, ज्या वेळा आपला कोणी लोकप्रतिनिधी रस्त्यावरून जात असतो त्या रस्त्यावरती लाईट आहे का नाही आहे, रस्ते व्यवस्थित आहेत का नाही आहे, हे त्या लोकप्रतिनिधींना कळलं पाहिजे. आज तेच लोकप्रतिनिधी या सगळ्या दुरावस्थेमधून स्वतः अनुभव घेत असतात. मग काय वाटतं, काय मागणी असणार तुमची लवकर लवकर काम होण्यासाठी? शाळकरी मुलं देखील पाण्यातून जातात. लवकरात लवकर आमची तीच विनंती आहे की लवकरात लवकर ही समस्या सोडवावीत. नक्कीच लवकरात लवकर समस्या सोडवावी असं म्हणणं आहे. शाळकरी मुलं आहेत ते देखील या ठिकाणी जात येत असतात आणि याच कामाचं ते निकृष्ट दर्जाचं काम आपल्याला पाहायला मिळते. बाजूला अर्धवट सोडलेले नाले महानगरपालिकेकडनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच त्याचा फटका जो येतो या ठिकाणी आरोग्यावरती देखील होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी वाट काढत असतात. तुम्ही देखील दुचाकीवरनं रस्ता वाट काढताना पाहायला मिळतात. किती दिवसाचं पाणी साचलेलं आहे? रोज सगळ्या दिवसा पुढचा साल पानी भरते हैं पूरा साल। किस तरह से हो रही है? पूरा हर चीज का तकलीफ है, गाड़ी जाने का आने का बहुत तकलीफ हो रहा है। क्या करना चाहिए महापालिका ने इस तरह से? आप रोड को अच्छा करे, हमारा हमसे ये निवेदन है कि रोड अच्छा होना चाहिए, साफ सफाई होती है, हमेशा गटर भरा रहता है, कचरा बहुत होता है रोड पे।
बहुत चीज़ें नुकसान है। पाण्यातनं जे येते दुचाकी असेल चारचाकी जे येते वाहन आपलं या ठिकाणी वाट काढताना पाहायला मिळते. त्यामुळे वाघबीळ या गावामध्ये पाहिलं ते दुचाकीवरनं आत्ता आलेली जे माणसं असतील, या ठिकाणी लहान मुलं असतील, या ठिकाणी नाल्याचं पूर्ण पाणी येते रस्त्यावरती आलेलं आहे आणि याच ठिकाणी वाट काढताना अवघड झालेलं आहे. शाळकरी मुलांसाठी असेल, गावकऱ्यांसाठी असेल, महानगरपालिका याकडे कशा प्रकारे लक्ष वेधणार हे देखील पाहणं गरजेचं. मात्र आता जे लोकप्रतिनिधी निवडून आले ते देखील कशा प्रकारे काम करणार याकडे देखील सर्वांची अपेक्षा लागलेली आहे. कॅमेरामॅन आदिलसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.